तर सोलापूर झेडपी निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होईल असा विश्वास शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला। विधानसभा आणि नगरपालिकेचा पॅटर्न सोलापुरात पुन्हा चालणार आहे। तर जिल्हा नियोजन समितीचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे देत नाहीत आणि त्याविरोधात कोर्टात जाणार असा इशारा देखील जयकुमार गोरेंना दिलेला आहे। जेव्हा सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं स्वाभिमानाने नगरपालिका इलेक्शन असेल, विधानसभा इलेक्शन असेल, त्याच पद्धतीनं लोकसभा इलेक्शन असेल, प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे की ही जनता पुरोगामी विचाराची जनता आहे आणि पुरोगामी विचारच फक्त या सोलापूर जिल्ह्यात चालतो आणि सोलापूर जिल्ह्याच्या जनता ही पूर्णतः स्वाभिमानी आहे। त्यामुळे जे सुपडा साफ पॅटर्न गेले 3 इलेक्शनचा आहे तोच पुढं जनता चालू ठेवेल अशी आम्हाला खात्री आहे। DPDCचा निधी हा सगळ्यांना द्यायचा असतो, ह्याचा क्लिअर GR आहे आणि त्यात भेदभाव केला गेलेला आहे। त्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ आणि जे काही प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे होता, जे काही निकष नियमावली पाळली गेली पाहिजे होती, आराखड्यामध्ये जी कामं घेतलेली त्या आराखड्याचं जी रूल्स अँड रेग्युलेशन राज्य शासनाचे ते कुठंच पाळले नाही। मनमानी पद्धतीनं निधी वाटला आहे। निधी द्यायला कोणाला अडचण नाही आम्हाला, तर एक त्याचं धोरण ठरवा आणि सगळ्यांना निधी द्यायचं काम केलं पाहिजे। तसं झालेलं नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून न्यायालयात जाणार।